सर्वपित्री अमावस्या हिंदू धर्मात विशेष मानली जाते. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते. तसेच पौर्णिमा, अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावस्येला करावे असे सांगितले जाते. या दिवशी सर्व पूर्वज स्वर्गात परत जातात. त्यामुळे या दिवसाच्या श्राद्धाला अधिक महत्त्व आहे. यावर्षी पितृपक्षातील अमावस्या 14 ऑक्टोबरला येत आहे. याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. भारतात काही ठिकाणी सर्वपित्री अमावस्या, पितृ अमावस्या, महालय अमावस्या आणि पितृमोक्ष अमावस्या या नावांनी ओळखली जाते. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांच्या नावाने केले जाते. ही अमावस्या पितरांचे स्मरण करण्यासाठी, मोक्षासाठी, दान करण्यासाठी आणि त्यांच्या शांतीची प्रार्थना करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती 7 गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला करीत नाही त्यांच्यासाठी ही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काही केले नाही त्याने केवळ सर्वपित्री अमावस्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावस्येला दुर्मिळ शुभ योगायोग. यावेळी सर्व पितृ अमावस्येला अतिशय शुभ योगायोग होत आहे. या वेळेत अमावस्या शनिवारी असल्याने या दिवसाला शनैश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल. याशिवाय वर्षातील दुसरे सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण असे म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पृथ्वीचा काही भाग दिवसाच्या प्रकाशात काही काळ गडद दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. या दिवशी शुभ्र इंद्र योगही तयार होत आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या सर्व पित्री अमावस्येमुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. या शुभ संयोगामध्ये पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना प्रसन्न आणि संतुष्ट करता येते. सर्वपित्री अमावस्येचा शुभ मुहूर्त. अमावस्येची तिथी ही 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:51 सुरू होते ते त्याची समाप्ती 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी रात्री 11:25 होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना निरोप द्या. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. यानंतर पितरांचे स्मरण करून सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्यांचे श्राद्ध करावे. अमावस्येला खीर, पुरी आणि भाजी करा. यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांना जेवण करून द्या अशी प्रार्थना करा. तसेच ब्राह्मणांना अन्नदान करा आणि त्यांना दान, दक्षिणा इत्यादी देऊन आशीर्वाद घ्या. ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर घरातील सर्वांनी मिळून जेवावे. भोजन केल्यानंतर पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी पितरांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करा. यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील. पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते. पंचबलीसह या लोकांना अन्न अवश्य द्यावे. घरी श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नातून
अन्नाचा काही भाग काढून पंचबली म्हणजेच गाय, कुत्रे, कावळे, देवता आणि मुंग्यांना द्यावा. पूर्वजांच्या कल्याणासाठी आदरपूर्वक प्रार्थना करा. या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब गरजूंना अन्नदान करा आणि आपल्या क्षमतेनुसार दान करून निरोप द्या. या दिवशी आपली बहीण, जावई आणि पुतण्या यांना अन्नदान करा. असे मानले जाते की पितरांना त्याशिवाय तृप्ती मिळत नाही. यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबासह बसून रात्रीचे जेवण करा. त्यानंतर एखाद्याने पूर्वजांचे आभार मानले पाहिजे आणि जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागितली पाहिजे. तर हा व्हिडिओ होता सर्व पितरी अमावस्येबद्दल. आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.